नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच दिसते। त्यामुळे धरणांमधील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। गंगापूर, दारणा, नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून 4000 क्युसेक्स वेगाने हा विसर्ग सुरू झालेला आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदा घाटावरील पाणी पातळी सुद्धा वाढली आहे। गोदा घाटावरील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सध्या प्राप्त झालाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। गोदा घाटावरून आमचे प्रतिनिधी सध्या किरण ताजने आपल्यासोबत आहेत। किरण, आपण बघतोय मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। दुतोंडा मारुतीच्या सध्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचं समजतंय। काय सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, खरं तर गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या विविध धरणातून विसर्ग केला जातोय। पावसाची संततधार पाणलोट क्षेत्रामध्ये कायम असल्यामुळे हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला होता। मी सध्या गोदा घाटा परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर होळकर पुलावरून मी तुम्हाला ही नाशिकच्या रामकुंडाची या ठिकाणची दृश्य दाखवतोय। सध्याच्या घडीला मी ज्या पुलावर उभा आहे त्या पुलाच्या खालून जे पाणी वाहत आहे ते जवळपास 9000 क्युसेक वेगाने हे पाणी वाहत आहे आणि हेच पाणी पुढे चांदोरी, सायखेडा आणि नंतर नांदूर मधमेश्वर या धरणामध्ये जाऊन पोहोचतं आणि त्या ठिकाणाहून सुरू असलेला जो विसर्ग आहे तो जवळपास आत्ताच्या घडीला 9000 क्युसेक वेगानं नांदूर मधमेश्वर या ठिकाणाहून देखील पाणी मराठवाड्याच्या दिशेने झेपावतंय। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं असलेलं जे गंगापूर धरण आहे त्या गंगापूर धरणातनं देखील 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ती देखील या ठिकाणी वाढलेली आहे। नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ज्याला दुतोंड्या मारुतीला ओळखलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेले आहेत। जी लहान सहान मंदिरं आहेत ती देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। एकूणच जर बघितलं तर या रामकुंड परिसरामध्ये विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। त्यासाठी जो विशेष या ठिकाणी जी छत्री करण्यात आलेली होती त्यामध्ये देखील पाणी आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे जे धार्मिक विधी आहे ते विधी या वेळेला रामकुंड परिसरातील अगदी बाजूच्या ठिकाणी करावे लागत आहेत। या सगळ्या दरम्यान नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढल्याचं आपल्याला हे चित्र एकूणच बघायला मिळतंय आणि या सगळ्या दरम्यान नदीकाठची जी गावं आहेत जे रहिवासी आहे त्यांना या सगळ्या दरम्यान सतर्कतेच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। एकूणच जर बघितलं तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेली संततधार त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा प्रशासनानं विसर्ग करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या पात्राची ही एकूणच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एका बाजूला संततधार सुरू असल्यामुळे विसर्ग केल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना या निमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे आणि एकूणच आता सध्याच्या घडीला नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये असलेला पुराचं मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, हो नक्कीच किरण, खरं तर आपण बघू शकतोय ही पाणी पातळी आपल्याला वाढताना बघायला मिळते। ती दृश्य सुद्धा आपण दाखवतोय। पाण्याचा विसर्ग धरणातून सातत्यानं सुरू आहे त्यामुळे पाणी पातळी गोदा घाटावरची चांगलीच वाढते आहे। काय नेमक्या सूचना सध्या प्राप्त झालेल्या आहेत नागरिकांना खबरदारीच्या इशाऱ्यावर? गौरी, खरं तर ज्या वेळेला धरणांमधनं विसर्ग केला जातो त्यावेळेला प्रामुख्यानं नदीकाठी जे रहिवासी असतात त्यांचं स्थलांतर या सगळ्या दरम्यान केलं जातं। दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे पशुधन। अनेक जनावरं असतात ती देखील स्थलांतर करत असताना त्यांचं देखील स्थलांतर केलं जावं अशा स्वरूपाची एकूणच सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिली जाते। चीज वस्तू असतात, ज्या महागड्या गोष्टी असतात त्या देखील या परिसरामध्ये ठेवू नये, त्यांचं देखील स्थलांतर केलं जावं अशा स्वरूपाच्या सूचना असतात आणि प्रामुख्यानं कुठलीही आपत्ती जर या सगळ्या दरम्यान उपस्थित झाली तर तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा अशा स्वरूपाचं आव्हान देखील केलं जातं। स्थानिक पातळीवर तहसीलदार असेल किंवा त्या ठिकाणचे सर्कल अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती कळवली जाते आणि त्यानंतर आपत्ती विभाग त्या सगळ्या दरम्यान काम करत असतो। एकूणच नाशिक शहरातील गेल्या काही दिवसांची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण जून जो महिना आहे त्या महिन्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अवकाळी पाऊस असेल, नंतरच्या काळामध्ये मान्सून
जो काही बरसतोय तो मोठ्या प्रमाणात बरसतोय। जवळपास 15 वर्षांपूर्वी गंगापूर धरणाची जी पाण्याची स्थिती होती ती या सगळ्या दरम्यान आपल्याला नक्कीच किरण, त्यात पाणी यंदाच्या पातळी वाढते, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सध्या प्राप्त झालेला आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।